महाआवाज न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास महाराष्ट्राचा। मलकापूर ग्रामीण येथील बन्सीलाल नगर ते जनता कॉलेज रोडच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रशासनाच्या आश्वासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित झाला आहे। या रस्त्याच्या प्रश्नासाठी दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळू चोपडे यांनी 2025 मध्ये आंदोलन केले होते। त्यावेळी प्रशासनाने डिसेंबर 2025 अखेरपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते। मात्र आश्वासनानंतरही कायमस्वरूपी काम झाले नसल्याने पुन्हा पाठपुरावा करण्यात आला। निवेदनाने स्मरणपत्रे आणि तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने चोपडे यांनी पुन्हा एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली। यानंतर प्रशासनाकडून स्थळ पाहणी करण्यात आली। पावसाळ्यानंतर संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे तसेच तत्पूर्वी सिमेंटने खड्डे बुजवण्याचे तोंडी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। मात्र त्यानंतर ग्रामपंचायतकडून खडे टाकून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार पावसाळ्यानंतर रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। काम न झाल्यास पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निलेश चोपडे यांनी दिला आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाआवाज न्यूज। नमस्कार, मी निलेश बाळू चोपडे, संस्थापक दिव्यांग फाउंडेशन मलकापूर ग्रामीण येथील जनता कॉलेज ते बन्सीलाल नगर रोड या रस्त्यासाठी 2025 मध्ये आंदोलन करण्यात केलं होतं। त्यावेळी प्रशासनाने डिसेंबर 2025 अखेरपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते आणि त्या आश्वासनावर विश्वास ठेवून मी आंदोलन मागे घेतले होते। मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी रस्त्याचे काम झाले नाही, तर त्याने पाठपुरावा करून आंदोलनाची घोषणा केली। स्थळ पाणीवेळी पावसाळ्यानंतर संपूर्ण रस्ता करण्याचे आणि तत्पूर्वी सिमेंट कॉन्क्रीटीकरणे खड्डे बुजवण्याची तोंडी आश्वासन देण्यात आले। प्रशासनाच्या शब्दावर विश्वास ठेवून मी पुन्हा आंदोलन स्थगित केले। मात्र प्रत्यक्षात ग्रामपंचायतकडून खडी व गिट्टी टाकून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली। नागरिकांना कायमस्वरूपी चांगला रस्ता मिळावा हीच माझी मागणी आहे। प्रशासनाने आता आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अन्यथा हा प्रश्न पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून धरला जाईल।